निमित्त होतं BSFच्या 60व्या स्थापना दिवसाचं आणि तेव्हा चर्चा झाली ती म्हणजे ड्रोन रोधक युनिटची. ड्रोन्स किंवा अनमॅन्ड एअर व्हेकल. अलीकडं आपण ड्रोन्सचा वापर हा सर्रासपणे कृषी क्षेत्रामध्ये वगैरे केला जातोय या बातम्या ऐकत असतो. दुसऱ्या बाजूला लखपती दिनी नावाच्या स्कीमच्या माध्यमातून भारतातील महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जातं. पण याचाच एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला ड्रोनच्या बाबतीमध्ये दिसून येतो, तो म्हणजे सर्व्हेलन्ससाठी त्याचबरोबर पॅट्रोलिंगसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या सीमेवरती ड्रोन्सचा वापर हा परकीय देशांकडून केला जाताना दिसतो. आणि याच कॉन्टेक्स्टमध्ये या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांनी मत व्यक्त केलेलं आहे की येत्या कालावधीमध्ये ड्रोन विरोधी विभाग याची उभारणी करण्यात येणार आहे आणि त्याचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे. कारण अलीकडच्या कालखंडात पंजाब बॉर्डर असेल किंवा पाकिस्तान बॉर्डर असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे घुसखोरी होणं किंवा ड्रोनद्वारे स्पाईंग करणं या घटना झालेल्या दिसतात. याच्यासाठी लेझर असलेलं आणि त्याचबरोबर बंदुकीवर लावणारं एक ड्रोन एलिमिनेट करणारं त्या ठिकाणी उपकरण बसवण्यात आलेलं दिसतं आणि त्याच्यामुळं या घटना एलिमिनेट करण्याचं प्रमाण हे जवळपास 3%वरून 55% गेलेलं दिसतं. या व्यतिरिक्त भारत बांगलादेश बॉर्डरवर देखील अशा प्रकारची प्रणाली विकसित करण्यात येते. एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जाताना दिसतात. धन्यवाद.